नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत यशोगाथा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आले आहेत राज्याचे माजी मंत्री, बहुजन रयत परिषदेचे संस्थापक प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे सर. सर, तुमच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. सर, तुमच्याशी चर्चा करायचीच आहे, मात्र आमच्या प्रेक्षकांना तुमची थोडक्यात ओळख करून देते. लक्ष्मणराव ढोबळे सर यांच्या जिभेवर सरस्वतीचा वास आहे, असं गेली 4 दशकं राज्यातील राजकारणामध्ये बोललं जातं. लक्ष्मणराव ढोबळे यांनी MA पर्यंतची पदवी घेत आपलं शिक्षण पूर्ण केलंय. मराठीसह हिंदी, कन्नड, इंग्रजी भाषेवर त्यांचं चांगलंच प्रभुत्व आहे. राजकारणामध्ये येण्यापूर्वी पंढरपूर करमाळा या ठिकाणी प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली. 15 जुलै 1980 रोजी पंढरपूर कॉलेजचा राजीनामा देऊन राजकारणात ते सक्रिय झाले. तर 1978 साली शाहू शिक्षण संस्थेची स्थापना झाली. या संस्थेच्या माध्यमातून 28 जिल्ह्यांमध्ये 88 शिक्षण शाखांमध्ये 60,000 विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन मिळालं. लक्ष्मणराव ढोबळे हे 10 वर्ष मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदी कार्यरत आहेत. खरं तर तुमचं सर हे कार्य वाखाणण्याजोगंच आहे. हा तुमचा प्रवास खूप छान आहे. त्याच संदर्भात आपण प्रश्नांना सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न असा आहे की ढोबळे सर, आपल्या कौटुंबिक परिस्थितीबद्दल आणि विशेषतः आई वडील शेतमजूर असताना तुमचं बालपण कसं होतं, त्यावेळेचा संघर्ष कसा होता? कुरनूर माझं गाव. हं, हं. त्या गावात बोरी नदीच्या काठावर साधारण 500 मीटर अंतरावर हं, हं. माझ्या आईवडिलांची वडिलार्जित अशी शेती होती, ती 4 एकर. बरोबर. त्या शेतीमध्ये आईवडील काम करायचे आणि सातत्यानं शेतीतलं काम काही नसलं की गावात रोजंदारीवर कामाला जायचे. एक शेतमजुराचा मुलगा म्हणून रोजगार हमीच्या कामावर जाणारं कुटुंब म्हणून माझ्या आयुष्याच्या कामाला सुरुवात झाली. त्यामध्ये कधी गँगर झालो, कधी मास्टर क्लार्क झालो. गावातच हजरी क्लार्क म्हणून काम करायला लागलो. 50 मजुरांचा गँगर म्हणून मी कामाला सुरुवात केली. आई वडील माझ्याच गँगमध्ये काम करायचे आणि मी गँगर म्हणून स्वतःची काठी खोदून मजूर म्हणून काम करताना माझ्या कामाला प्रतिष्ठा आली, मेरिट आलं आणि प्रामाणिकपणानं रोजगार हमीच्या कामावर काम करणारा गँगर या अर्थानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दाखवतानाही माझी गँग आणि मी गँगर म्हणून त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक असताना माझीच गँग त्या ठिकाणी दाखवण्यात आली. निश्चितच. सर, मात्र अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं. आपण आपल्या शालेय जीवनातील एक अत्यंत भावनिक आठवण सांगितली होती. ती म्हणजे 11वीच्या परीक्षेची फी भरण्यासाठी आपल्या वडिलांनी लिंबाचं मोठं झाड अक्षरशः विकलं होतं. तो क्षण, त्यावेळेचे वडिलांचे कष्ट आणि तो तुमचा अनुभव तेव्हाचा कसा होता? काय फिलिंग होत्या तेव्हा? ग्रामीण विद्या विकास विद्यालय चप्पळगाव या शाळेत माझं शिक्षण पूर्ण झालं. बरोबर. पाटील PY सर यांचं माझ्यावर वडिलांच्या सारखं प्रेम होतं. समर्थाच्या पुजाऱ्यांना चिठ्ठी लिहून त्या ठिकाणी राहण्याची सोय करावी मोफत. ही 4-5 मुलं ही तिथं माझी परीक्षेसाठी येणार आहेत असं सांगितल्यामुळं आमची सोय झाली होती आणि 11वीच्या परीक्षेला राहण्याची, जेवणाची स्वामी समर्थाच्या देवळातच आमची व्यवस्था झाल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही 8-10 दिवसाचा परीक्षेचा काळ संपवून मी गावाकडं आलो. त्यावेळेला माझ्या आजीला डोळ्याला दिसत नव्हतं, तरी बसल्या जागेवरून ती सेवाया करायची, बोटव्या करायची. अशा पद्धतीची कामं ती घरातली आजी म्हणून पार पाडायची. किरसुनीनं झाडणं, स्वच्छता करणं घर, या गोष्टी देखील डोळ्याला दिसत नसताना
ती काम करायची. आणि मला खायला शेवाया, हं, ग्रामीण भागात त्याला बोटव्या म्हणतात. हं. तर त्या करताना अतिशय रुचकर अशा त्या शेवया करायचं काम ती आई करायची. परीक्षा देऊन घरी आलो हं. आणि सहज घराकडचा वृत्तांत म्हणून, घराची सगळी काळजी म्हणून आजी काही गोष्टी मला सांगत होती. तर ती सांगत असताना ती म्हणाली, की "तुझ्या परीक्षेची चिठ्ठी आली हं. आणि त्या चिठ्ठीमध्ये अक्कलकोटच्या परीक्षेला जाताना ₹25,000 पाठवा अशी तू चिठ्ठी दिली होतीस आणि वडिलांनी गावच्या पाटलाला पैसे मागितले. हं, हं. ते दिले नाहीत आणि मग त्यांनी आता मुलानं तर पैसे मागितले तर आपण वेळेवर दिले नाही तर त्याची अडचण होईल. म्हणून जे पांडव पूजायला तू जायचास, ज्या झाडाखाली पांडव पूजले हं, जायचे, हं, हं. त्याच झाडावर संक्रांत आली आणि तुझ्या वडिलांनं ते झाड विकलं आणि त्याचे पैसे तुझ्या शिक्षणासाठी. जेवणासाठी, खर्चासाठी पाठवले. त्यानंतर मी तडक शेतावर गेलो. त्या ठिकाणी तो झाडाचा बुंदा तुकडे होऊन पडला होता आणि एकूणच मनाला दुःख झालं, की आपण हे पैसे मागितले नसते तर कदाचित शेतातलं झाड राहिलं असतं आणि केवळ आपण वडिलांना जास्त पैसे मागितले आणि त्यामुळंच वडिलांनी हे झाड विकून टाकलं. आजपासून कोणत्याच प्रकारची रक्कम, कोणत्याच प्रकारचा पैसा हा घरातून आपण मागायचा नाही. आपण काम करायचं, आपण कष्ट करायचे, आपण काम करून पैसे मिळवायचे आणि आपलं शिक्षण पूर्ण करायचं. या हेतूनं मी गावात कुणाकडंच पैसे न मागता मी कामाला प्राधान्य द्यायला लागलो आणि काम करून शिकायचं या उद्देशानं मी मला स्वतःला बांधून घेतलं आणि त्यानंतर कष्टानं शाळा शिकताना मला संधी मिळाली. कॉलेजच्या जीवनात देखील काम करताना ही सातत्यानं कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत काम करताना हं. शहरात देखील, दूध डेअरीत देखील मी काम करत माझं शिक्षण कॉलेजचं पूर्ण केलं आणि स्वयंपाक बोर्डिंगमध्ये राहून करण्यापेक्षा स्वतःच्या हातानंच भाकरी करून मी त्या शाळेत स्टोवरच्या भाकरी करायच्या. आपल्या एकट्यासाठी लागणाऱ्या 2 भाकरी, 4 भाकरी एकदाच टाकून ठेवायच्या आणि तव्यातली डाळ करून त्या ठिकाणी मी स्वतःच हातानं स्वयंपाक करून हं, हं. त्या ठिकाणी तालीकोटी हॉस्टेल म्हणून संगमेश्वर महाविद्यालयाचं हॉस्टेल होतं. हं, हं. त्या हॉस्टेलवर राहून हातानं स्वयंपाक करून मी शिक्षणाला सुरुवात केली आणि अशा कष्टानं शिक्षण घेत असताना काही धनिक, श्रीमंत वर्ग उटगे कुटुंबातून, हंजगे कुटुंबातून हं. मला मिळाला आणि त्यानंतर त्यांनी आईला चिठ्ठी लिहून एखादी भाकरी जास्त पाठव असं सांगितल्यामुळं त्या मुलांच्या घरातून डबा यायला लागला आणि माझं हातानं स्वयंपाक करणं कमी झालं. निश्चितच सर म्हणजे तुमचा शैक्षणिक संघर्ष हा प्रचंड हालाकीचा होता असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही तुमचा प्रवास सांगितला. मात्र महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपल्यावर कोणत्या व्यक्तीचा किंवा कोणत्या घटनेचा असा मोठा प्रभाव पडला का? संगमेश्वर महाविद्यालयामध्ये शिकत असताना हं, हं. किंवा पंढरपूर महाविद्यालयामध्ये MAचं शिक्षण घेत असताना मला भोगी शैन या नावाचे प्राचार्य भेटले. तर पंढरपूर महाविद्यालयामध्ये स्वामी सर नावाचे प्राचार्य
भेटले. या दोघांनीही माझ्यावर पुत्रवत प्रेम केलं, आधार दिला. मोठ्या कष्टानं कधी चळवळ करताना, विद्यार्थ्यांच्या बरोबरच्या काही चळवळी चालवताना, हं. गाडी खर्चासाठी पैसे लागले तरी स्वामी सर रयतेचे प्राचार्य म्हणून मला मदत करायचे. निश्चित. आणि त्यामधूनच दूध डेअरीत, सरकारी दूध डेअरीमध्ये काम करताना, त्या काळात मजुरीनं कामाला जाताना डेअरीमध्ये ₹4.55 मला हजेरी मिळायची. हं. आणि या पद्धतीनं मला सतत हा आर्थिक ओघ हा माझ्या कष्टातून मला उभा करावा लागला. आणि निश्चित. त्या माध्यमातून मला शिक्षण घेणं सहज शक्य झालं. हा बोज आहे, हे कष्ट आहेत, त्रासदायक आहे, असं कधीही आयुष्यात वाटलं नाही. आनंदाने काम करणे, मिळालेला कामाचा मोबदला शिक्षणाच्या खर्चासाठी वापरणे निश्चित. हा माझा छंद झाला. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील आपली अशी कोणती आठवण आहे जी तुम्ही सांगू शकता? मात्र म्हणजे आपण जिथे काम करतो तिथे काही ना काही, कोणती ना कोणती आठवण ती कायम आपल्याकडे आपल्यासोबत असते आपल्या आयुष्यात, ती जी आपण नेहमीच लक्षात ठेवतो. पंढरपूर हे वारकऱ्यांच्या श्रद्धास्थानाचं गाव. बरोबर. येणारी चंद्रभागा आणि त्या चंद्रभागेच्या पाण्यानं अभ्यंग स्नान करण्याबद्दल पांडुरंगाच्या भक्ताची असलेली ओढ आणि वेड हं. हे अधिक होतं. आणि त्यासाठी मी कपाळावर टिळा लावणाऱ्या पोरांच्यासाठी म्हणून खुडे छात्रालय चालवत होतो. त्याचा अधीक्षक म्हणून पंढरपुरात काम करत होतो. आणि अधीक्षकाचं काम संपल्यावर मी कॉलेजात जात होतो. बरोबर. अशा परिस्थितीमध्ये मला अधीक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या शिस्तीला, विद्यार्थ्यांच्या कामाला, अभ्यासाला वेळ देणं आणि शिक्षकासारखं वागणं, यामुळं मी पंढरपूरमध्ये अधिक रमलो. तिथं असलेल्या औदुंबर पाटील, पूर्वत भाऊ, देवीदास भाऊ, आबासाहेब भिंगे या मंडळींच्या माध्यमातून अतिशय उत्तम पद्धतीचं काम करण्याची संधी मला तिथल्या राजकारणात देखील मिळाली. सेवा दलात काम करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर कॉलेजातल्या विद्यार्थी संघटनेमध्ये काम करताना मला संधी मिळाली. आणि त्याचबरोबर मराठवाड्यासारख्या नामांतराच्या प्रश्नाला, ज्वलंत अशा प्रश्नाला हं. चळवळीचं रूप देऊन त्या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी देखील मला त्या निमित्तानं लाभली. आणि त्यामुळंच पत्रक काढणं, बोर्ड लिहिणं, घोषणा देणं, वेगवेगळ्या पद्धतीचे स्टेटमेंट देऊन नामांतराच्या प्रश्नाला वाचा फोडण्याबद्दल मी जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा या सर्व तालुक्यामध्ये कार्यरत झालो. आणि मुलांना मार्गदर्शन करून, कॉलेजात मार्गदर्शन करून मी या 3 तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांची चळवळ उभी करण्यामध्ये मला मोठं यश आलं. माध्यमिक शाळेमध्ये शिकत असताना विद्यार्थ्याशी नातं होतं. महाविद्यालयामध्ये शिकत असताना विद्यार्थ्याचं नातं होतं. आणि याच महाविद्यालयामध्ये पुन्हा प्राध्यापक म्हणून काम करताना या चळवळीशी माझं नातं कायम राहिलं. आणि त्यामुळंच उस्मानाबाद, लातूर, बीड या जिल्ह्यासकट सोलापूरमध्ये सर्वत्र काम करण्याची एक जबाबदारी मी स्वतःहून पत्करली. आणि मित्रपरिवाराच्या सानिध्यात देखील या चळवळीमध्ये कसा ओढला गेलो हे सांगण्यापेक्षा चळवळीनेच मला सामावून घेतलं. आणि त्या चळवळीत मी कसा विरघळून गेलो हे कळण्याआधीच मी चळवळीचा सदस्य झालो.
निश्चितच सर तुम्ही विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली चळवळ, त्यांच्यासाठी जे घेतलेले कष्ट याबद्दल तुम्ही बोललातच. मात्र शिक्षणाचा संघर्ष, शिक्षणाचा संपूर्ण प्रवास तुम्ही आत्तापर्यंत आम्हाला सांगितला. मात्र शिक्षण पूर्ण झाल्यावर राजकारणाकडे वळण्याचा तुमचा निर्णय तुम्ही का घेतला? आणि तुमची पहिली निवडणूक आणि त्यातला अनुभव कसा होता? कारण पहिलं जे काम असतं ते नेहमीच आपल्या लक्षात राहणारं असतं आणि नेहमीच स्पेशल असतं. साने गुरुजी, वि. स. खांडेकर, नाशी फडके यासारख्या मातब्बर लेखकापासून हं, अत्रेंच्या पर्यंत, अण्णाभाऊंच्या पर्यंत, गडकरी, खाडीलकर, सावरकर यांची पुस्तकं, ग्रंथसंपदा वाचनापर्यंत मला वाचनाची ओढ होती, वेड होतं आणि त्याच माध्यमातून मी सतत ग्रंथालयात बसणं, वाचणं, नोट काढणं यामुळं मला ती सवय लागली आणि त्यानंतर मी साने गुरुजीच्या विचारावर, गडकऱ्यांच्या विचारावर, खांडेकरांच्या विचारावर, रणजित देसाईंच्या श्रीमान योगीवर सातत्यानं मी प्रेम करीत राहिलो आणि अनेक पॅरेग्राफ हे मुखोद्गत करण्याची मला सवय झाली आणि यामधूनच अध्यात्माची मला लहानपणापासूनच सवय असल्यामुळे माझ्या गावात, कुरनूर गावामध्ये देखील अध्यात्माची खोली असल्यामुळे त्या खोलीमध्ये बसून देखील अध्यात्म गिरवण्याचं मला छंद होता, माहिती होती. त्या माध्यमातून निरूपण करणं, कीर्तन करणं, प्रवचन सांगणं या गोष्टीकडं मी ओढला गेलो आणि या रुचकर भाषेच्या वैभवामुळं मी गावाचा, पुढाऱ्यांचा, प्रचाराच्या भाषणासाठी जाण्याचा एक आवडता प्रवक्ता म्हणून मी लोकांच्यामध्ये काम करायला लागलो आणि त्यामुळं राजकारणात जाऊन मला राजकारणात घ्या म्हणून सांगायची गरज मला कधी भासली नाही. तर लोकांनीच मला राजकारणात ओढलं आणि राजकारणाची धुरा देऊन मंगळवेढ्यासारख्या ठिकाणी, पंढरपूरसारख्या ठिकाणी, अकलूजसारख्या ठिकाणी 1,00,000 रुपये वर्गणी लोकांनी माझ्या हातात ठेवली आणि मला लोकसभेला उभं केलं. तर 70,000 रुपये वर्गणी गोळा करून मंगळवेढ्यामध्ये पहिली निवडणूक ही मला वर्गणीच्या रूपातून लोकांनी पैसे दिले आणि वर्गणीच्या रूपातूनच पहिल्यांदा मला आमदार केलं. मात्र तुम्ही ज्यावेळी समाजकार्य करत होतात, त्या समाजकार्य करताना तुमच्या डोक्यात होतं, की तुम्ही राजकारणाकडे वळणार आहात? काम करताना मी वर्गावर जायचो. हं, हं. 7वीच्या वर्गावर शिकवायला जायचो, स्वतःहून जायचो. अच्छा. त्यानंतर 4थीच्या वर्गावरही शिकवायला जायचो प्राथमिक शाळेमध्ये हं. गावात. तर याच्यातून मला फक्त शिकवण्याचा छंद होता बरोबर. आणि त्याच माध्यमातून एक दिवशी पंढरपूरला एम.ए.ला शिकत असताना यशवंतरावजी चव्हाण साहेब पंढरपुरात येणार आहेत. यशवंतरावजी चव्हाण साहेब भारताचे उपपंतप्रधान पंढरपूरला झेंडे चौकात सभेसाठी येणार आहेत. तेव्हा त्यांच्या ओळखीचं प्रास्ताविक तुम्हाला करायचं आहे असं मला औदुंबर अण्णांनी सांगितलं आणि मी त्या सभेसाठी गेलो. तर त्या ठिकाणी मी केलेला भाषणाचा प्रयोग खूप टाळ्या मिळवणारा ठरला आणि लोकांनी खूप डोक्यावर घेतलं आणि त्यामध्येच यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी माझं भाषण ऐकल्यावर, आदरणीय पवार साहेबांनी माझं भाषण ऐकल्यावर त्याच ठिकाणी स्टेजवरून खाली उतरताना, शरद या पोरावर लक्ष ठेवूच, हे पोरगं चांगलं बोलतंय असं सांगत चव्हाण साहेब खाली उतरले आणि त्या तेवढ्याच शिफारशीवर मला 15 दिवसात लोकसभेचं उमेदवार म्हणून तिकीट मिळालं आणि तिथं मी उमेदवार झालो, परंतु 80,000 लोकसभेला पराभूत झालो. दुसऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा उभा राहिलो, उमेदवारी मिळाली,
90,000 पंढरपूर लोकसभा मतदारसंघामध्ये दुसऱ्यांदा पराभव झालो आणि मग पवारसाहेबांनी मला मंगळवेढ्यातून उभा केलं आणि त्या ठिकाणी विधानसभेला मी 15,000 मताधिक्यानं आमदार म्हणून निवडून आलो. अशी माझ्या राजकारणाला सुरुवात झाली. आपोआप गळ्यात राजकारणाची माळ पडली आणि मी एकदा आमदारकीची झूल गळ्यात पडल्यानंतर त्या निश्चित. ठिकाणी लोकसेवक म्हणून सलग 25 वर्ष आमदार म्हणून मी 5 वेळा विधानसभेत निवडून आलो वा. आणि त्या ठिकाणची रिझर्वेशन उठल्यानंतरच माझी आमदारकी समाप्त झाली. निश्चितच सर, म्हणजे आपल्याला संधी केव्हा कुठे मिळेल हे सांगता येत नाही आणि तुमचा शिक्षणापासूनचा राजकीय प्रवास पाहता खूपच वेगळा होता आणि हा अनुभव देखील तुम्ही शेअर केलात. तो खूप छान वाटलं. तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. आमच्या प्रेक्षकांना देखील याचा खूप चांगला फायदा होईलच. तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. तर यशोगाथा या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत रहा लोकशाही मराठी.